मध्ये ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। आधी मुरलीधर मोहोळ, नंतर पार्थ पवार आणि आता प्रताप सरनाईक, महायुतीचे तीन पक्षांचे नेते सध्या कथित जमीन घोटाळ्याच्या आरोपामध्ये अडकलेले आहेत। अख्खी महायुती जमीन घोटाळे करण्यात व्यस्त असल्याचं चित्र जनमानसात निर्माण झालेलं आहे। प्रताप सरनाईकांनी मीरा भाईंदरच्या 200 कोटींच्या जमिनीचा अपहार केल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केलेला आहे। नेमकं काय आहे हे प्रकरण पाहूयात या रिपोर्टमधून। महाराष्ट्रात जमीन घोटाळ्यांची मालिका। विजय वडेट्टीवारांच्या रडारवर शिंदेंचा मंत्री। 200 कोटींची जमीन 3 कोटी रुपयात लाटली। महाराष्ट्राच्या राजकारणात एकामागून एक जमीन घोटाळे उजेडात येत आहेत। आधी मुरलीधर मोहोळांचं जैन बोर्डिंग प्रकरण समोर आलं, त्यानंतर पार्थ पवारांनी महारवतनाची 1800 कोटी रुपयांची जमीन अवघ्या 300 कोटींना खरेदी केल्याचा आरोप झाला आणि आता शिंदे गटाचे मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर 200 कोटींची जमीन 3 कोटी रुपयांना लाटल्याचा आरोप झालाय। अशा एकामागोमाग एक कथित जमीन घोटाळ्यांमुळे जणू महायुतीच्या तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी जमीन लाटण्याची स्पर्धाच सुरू केल्याचं चित्र जनमानसात उभं राहिलंय। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रताप सरनाईकांवर गंभीर आरोप केले। घोटाळ्यांची मालिका प्रचंड मोठ्या प्रमाणात या राज्यामध्ये सुरू झालेली आहे आणि मंत्री सरनाईकने स्वतःच्या एज्युकेशन संस्थेला मीरा भाईंदर मधील प्राईम लँड 4 एकर ज्याची किंमत 200 कोटी रुपये आहे, मार्केट व्हॅल्यू 3 कोटी रुपयामध्ये घेतली। मंत्र्यांना स्वतःच्या संस्थेच्या नावाने अशी जागा चॅरिटेबल संस्थेच्या नावाने घेता येतं का? आणि हे जर होऊ शकतं तर महाराष्ट्र लुटून खा, आम्ही डोळे बंद करून बसतो। लुटा आओ लुटो, महाराष्ट्र बेचो, अशीच म्हणायची पाळी आता या सरकारच्याकडून अपेक्षित आहे। कथित जमीन प्रताप सरनाईक यांच्या शिक्षण संस्थेला कवडीमोल भावात दिल्याचा दावा वडेट्टीवारांनी केलाय। मीरा भाईंदर मधली ही 4 एकर जमीन मोक्याच्या ठिकाणी आहे। या जमिनीचं बाजार मूल्य 200 कोटी रुपये आहे। मात्र ही जमीन अवघ्या 3 कोटी रुपयात प्रताप सरनाईकांच्या शिक्षण संस्थेला देण्यात आली असा दावा वडेट्टीवारांनी केला। मात्र विजय वडेट्टीवारांचे आरोप प्रताप सरनाईकांनी फेटाळून लावले। ही जमीन त्यांच्या सुनेच्या सिद्धेश चॅरिटेबल ट्रस्टच्या नावे असून सर्व शासकीय प्रक्रिया पूर्ण करूनच जमीन घेतल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलंय। सर्वप्रथम तुम्हाला सांगू इच्छितो की अशी कुठलीही माझी वैयक्तिक जमीन ही मीरा भाईंदरमध्ये अशी लाटलेली किंवा घेतलेली नाही, परंतु शेवटी राज्याचा एक मंत्री आहे, जबाबदार मंत्री म्हणून जर विरोधी पक्षातल्या कुठल्या नेत्यानं आरोप केले किंवा कुणीही आरोप केले तर त्या आरोपाला उत्तर देणं मी माझं कर्तव्य समजतो। दरम्यान जमीन घोटाळ्यांच्या आरोपात गुंतत चाललेल्या महायुती सरकारच्या मंत्र्यांनीही सरनाईकांची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला। आधी तक्रार दाखल करा, मगच चौकशी होईल असं महायुतीच्या नेत्यांनी ठणकावून सांगितलं। नाही, आता तर आमच्याकडे एवढं प्रकरण आहे, पण अजूनही मी वारंवार सांगतो की या महाराष्ट्राच्या कुठल्याही नागरिकांना तक्रार करायचा अधिकार आहे। महसूल खात्यामध्ये, नोंदणी खात्यामध्ये जर आपल्याला काही गडबड वाटली तर मी दिवसभर मंगळवार बुधवार तक्रारी ऐकतोच। या राज्यामध्ये जर आमच्या अधिकाऱ्यांनी काही चुका केल्या असतील किंवा प्रशासनाकडून काही चुका झाल्या असतील तर सरकार ऐकायला तयार आहे। वडेट्टीवारला माझी विनंती आहे की त्यांनी मला पत्र दिलं, त्याची चौकशी करू, त्याची तक्रार द्या ना, रितसर तक्रार द्या, त्याची चौकशी सरकार करेल। आता उठछूट कोणी कुणाला आरोप करण्यापेक्षा त्याचे पुरावे देऊन सरकारकडे किंवा जी काही सक्षम एजन्सी असेल त्याच्याकडे तक्रार करावी, त्याची चौकशी होईल। राज्यात महायुती सरकार जमीन घोटाळ्यांच्या आरोपात अडकलंय। भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना तिन्ही पक्षांचे नेते सध्या आरोपांच्या पिंजऱ्यात आहेत। यातनं महायुतीचे नेते सही सलामत सुटणार की महाविकास आघाडी जमीन घोटाळ्यांचं प्रकरण टळीस लावणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई।